की इतकी क्रूर घटना घडून आणली त्यांनी। त्यामुळं कसपटे कुटुंबाच्या त्यांच्यासोबत होता, आम्ही त्यांच्या दुःखात पण सहभागी आहेत। त्यांना जिथं जिथं मदत लागणार आहे ती पूर्ण ताकदीनं या राज्यातले सगळेच बांधव, सगळेच जनता त्यांच्या सोबत आहे। परंतु काय आहे बरं का, हे मॅटरमध्ये स्पष्ट दिसून येत आहे की 5 आरोपी आहेत आणि आणखीन 2 का काय फरार आहे, आणखी 1-2 आणखीन फरार आहेत। म्हणजे हे तर एकतर सामूहिक कट आहे की 100% हा सामूहिक कट रचून ही हत्या आहे, ही आत्महत्या नाही आहे असं कुटुंबाचं पण म्हणणं आहे। आणि प्रथमदर्शनी तसं दिसतंय पण की ती हत्या नसून, आत्महत्या नसून ती हत्या आहे, कारण त्यांच्या अंगावरती प्रचंड वळ आहे असे फोटोमध्ये सुद्धा आता दिसलं आहे आणि बघितलं आहे पण। त्याच पद्धतीनं ते जसं की त्यांनी सामूहिक कट रचला, ते षडयंत्र रचलं मारण्याचं, त्यात 120 ब लागला नाही वाटतं, बहुतेक तो सुद्धा लावणं, कलम लावणं खूप गरजेचं आहे। त्या कुटुंबाला माहिती देणं, म्हणजे तपास काय चालला आहे त्या तपास अधिकाऱ्यांकडून, सगळ्या यंत्रणेकडून संबंधित कुटुंबाला ह्या माहिती होणं खूप गरजेचं आहे। आणि माहिती देणं हा त्यांचा अधिकार आहे, घेणं सुद्धा माहिती अधिकार आहे, तो पूर्ण तपास यंत्रणेने त्यांना दिला पाहिजे। त्यांचं तेही म्हणणं आहे की माहिती दिली जात नाही आहे। चार्जशीटवरती, तपासावरती लक्ष ठेवण्यासाठी सरकारी वकिलांची खूप आवश्यकता आहे, ते सुद्धा तातडीनं नियुक्त सरकारनं केलं पाहिजे। नुसतं इथे येऊन घोषणा करून नाही चालणार, त्या लेकीबाळीला, त्या कुटुंबाला न्याय नाही मिळणार तुम्ही नुसत्या घोषणाच केल्या। आता मोका लावतो म्हणलाय, त्याची प्रोसिजर सुरू आहे का याचं उत्तर कुटुंबाला कोणी दिलंय का सरकारच्या वतीनं आत्तापर्यंत की हो आम्ही मोका लावतो बोललो तर आम्ही त्याची प्रोसिजर सुरू केली? हे कुटुंबाला आत्तापर्यंत कोणी बोललेलंच नाही आहे। मग कुटुंबाने विश्वास ठेवायचा कसा, न्यायाची अपेक्षा करायची कशी? पुन्हा कुटुंबाला असं तर बघावं लागणार नाही ना की सत्ता आहे आणि सत्तेतलेच आरोपी आहेत म्हणून हे सुद्धा प्रकरण दबलं, असं कुटुंबाला वाटायला नको। म्हणून या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि तपास यंत्रणेने कुटुंबाला सगळी माहिती देणं आवश्यक आहे आणि ती दिली गेली पाहिजे। हा तपास जसाच आता SIT करते अशी माहिती मिळाली मला, आता माहिती नाही, तसं CIDनं पण तपास केला पाहिजे। CIDनं पण खोलात जाऊन हा तपास केला पाहिजे की ही हत्या आहे की आत्महत्या आहे, हे सुद्धा होणं गरजेचं आहे। आणि पोलिसांमार्फत सुद्धा तपास होणं गरजेचं आहे, कारण पोलिसांसुद्धा तितके बारकावे माहीत असतात। ही चर्चा आम्ही कुटुंबाशी केली आणि सरकारला सुद्धा ही मागणी करतो की तातडीनं जे कुटुंबाचं म्हणणं आहे ते पुन्हा एकदा ऐकून घ्या आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तपास करून योग्य न्याय या कुटुंबाला मिळाला पाहिजे आणि ते फासावरती गेले पाहिजे, ही समस्त कुटुंबासोबत समस्त समाजाची इच्छा आहे। आता गृह विभाग कमी पडतोय की नाही पडत या तपासून लक्षात येईल। या कुटुंबाला जर न्याय नाही मिळाला, तपास जर आरोपीच्या बाजूने झाला आणि या कुटुंबाच्या जर अपेक्षा भंग झाल्या तर पुन्हा राज्यात उठाव होणार। म्हणजे गृह मंत्रालय कमकुवत हे, जिथं अन्याय अत्याचार झाला तिथं न्याय देणार नाही आणि देत नाही ही भावना राज्यात पसरणार। पुन्हा राज्यात वातावरण आंदोलनाच्या भूमिकेत लोक जाणार। म्हणून जर गृह मंत्रालयाला दाग लावून घ्यायचा नसला तर या कसपटे कुटुंबियाला उष्णतेला न्याय देणं अत्यंत गरजेचं आहे। आणि हुंडे फिंडे ना, हे खरंच राज्यातली ही प्रथा बंदच व्हायला पाहिजे, करणारांनी पण, देणारांनी पण आणि घेणारांना पण। कारण हे खूप संस्कार जे म्हणतो ना, संस्कृती जे म्हणतो ना, ती खूप वाईट दिशेनं चालली। महिला आयोगानं तर ज्या ज्या राज्यातल्या महिलाची तक्रार येईल त्याच्यावरती कठोर कारवाई करण्याचे पावलंच उचललं पाहिजे। कारण आयोगच यासाठी नेमलेला आहे की कुठं जर आपलं कोणी ऐकून घेणार नसतं, आपण मंत्र्यांपर्यंत जाणार नसतो, आपण आमदारांपर्यंत जाणार नसलो, आपण प्रशासनाच्या एखाद्या अधिकारी स्तरावरती जाऊ शकणार नसलो, तर आपल्याला एक हक्काचं न्यायाचं मंदिर म्हणून महिलांसाठी महिला आयोग दिला आणि त्या मंदिरातच जर महिलांवरती अन्याय होणार असले तर तो महिला आयोग बरखास्त केलेला बरा। इथून पुढच्या काळात तरी महिला आयोगात कुठलीही तक्रार आली तर तिच्याकडं माय माऊली म्हणून बघून
ताबडतोब कारवाई व्हायला पाहिजे महिला आयोगाकडून. पुढच्या काळात तरी महिला आयोग सुधारला पाहिजे, अशा सूचना मुख्यमंत्री कार्यालयाकडून सुद्धा सुटल्या पाहिजे.